लोभी शेठ. अनेक वर्षांपूर्वी एका गावात शंकर नावाचा एक व्यापारी राहत होता. शंकरकडे एक बैलगाडी होती, जिला एक काळ्या रंगाचा खूप धष्टपुष्ट बैल ओढत असे. शंकर याच बैलगाडीवर गावातून खरेदी केलेले सामान भरून शहरात घेऊन जात असे आणि शहरात ते सामान विकत असे. शंकर त्याच्या बैलावर खूप प्रेम करत होता आणि म्हणूनच शंकर त्याची भरपूर काळजी घ्यायचा. तो दररोज सर्वात आधी आपल्या बैलाला अन्न देत असे आणि मग स्वतः भोजन करायचा. असंच सर्व खूप चांगलं चाललं होतं. पण अचानक शंकरला त्याच्या व्यापारात नुकसान झाले. नुकसान इतकं जास्त होतं की शंकरकडे पुन्हा नवा व्यापार सुरू करण्यासाठी बिलकुल पैसे नव्हते. म्हणूनच तो जवळच्या गावात राहणाऱ्या एका शेठजीकडे गेला आणि त्याला म्हणाला, शेठजी, मला व्यापारात खूप तोटा झाला आहे. माझ्याजवळ एकही पैसा उरला नाही. म्हणून काय तुम्ही मला पुन्हा व्यापार सुरू करण्यात काही पैसे देऊ शकाल का? पैसे तर मी तुला देऊ शकतो, पण त्याच्या मोबदल्यात तुला माझ्या जवळ काही गहाण ठेवावे लागेल. पण माझ्याजवळ गहाण ठेवण्यासाठी असे काहीच नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी लवकरच तुमची रक्कम व्याजासकट परत करेन. नाही नाही, असे तर मी तुला पैसे देऊ शकणार नाही. तसे शंकर, तू आपल्या या बैलाला माझ्या जवळ गहाण ठेवू शकतो. जेव्हा तू माझे पैसे परत करायला येणार तेव्हा तू आपल्या बैलाला घेऊन जा. शेठजी, पण या बैलाच्या बगैर माझे काम कसे चालणार? मी गावात खरेदी केलेले सामान शहरात कसे घेऊन जाऊ? ते मला माहित नाही. मी तर तुला उपाय सांगितला. आता तुला काय करायचं, कसं करायचं ते तू आपलं ठरव. शेठजीचं बोलणं ऐकून शंकरला काही सुचेनासे झाले. खूप विचार केल्यानंतर तो शेठजीला म्हणाला, ठीक आहे शेठजी, मी आपल्या बैलाला तुमच्या जवळ गहाण ठेवायला तयार आहे. मी लवकरच येईन आणि तुम्हाला व्याजासकट सर्व रक्कम परत करून त्याला घेऊन जाईन. शेठजीने शंकरला पैसे दिले. पैसे घेऊन शंकर तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशीच शेठजीने आपल्या घरातील नोकराला त्याच्याजवळ बोलवलं आणि म्हणाला, राजू, आपल्या बरोबर या बैलाला पण आपल्या शेतात घेऊन जा आणि त्याच्याकडून कसून काम करून घे. शेठजीच्या म्हणण्यानुसार राजू बैलाला आपल्या सोबत घेऊन शेतात गेला. त्याने शेतात बैलाला खूप राबवले. अशा प्रकारे तो दररोज दिवसभर त्याच्याकडून काम करून घेत असे आणि खायला फक्त एक वेळ संध्याकाळी थोडा चारा देत असे. ज्यामुळे दिवसेंदिवस तो बैल अशक्त होत गेला. काही काळ सरला आणि तो बैल आजारी पडू लागला. जेव्हा राजूने शेठला ते सांगितलं तेव्हा शेठजी म्हणाला, त्याला काही नाही होणार, तू त्याला कामावर घेऊन जा. शेठजीचं म्हणणं ऐकून राजू रोजच्या प्रमाणे बैलाकडून खूप काम करून घेऊ लागला आणि एके दिवशी अचानक शेतात काम करता करता बैल खाली पडला. हे याला काय झाले? त्याच वेळी हातात पैशाने भरलेली थैली घेऊन शंकर तिथे पोहोचला. शेठजी, हे घ्या तुमचे पैसे. शंकरला पाहून शेठजी घाबरून गेला. त्याला तर काही कळेनासेच झाले की शंकरला सांगायचं कसं की त्याचा बैल मेला म्हणून. तेव्हा शंकरची दृष्टी त्या मृत पडलेल्या बैलावर पडली. हे माझ्या बैलाला काय झालं? हे ऐकून शंकरला खूप दुःख झाले. तो बैलाजवळ गेला आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन खूप रडू लागला. शेठजी, मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुमचे पैसे परत करेन. तुम्ही फक्त माझ्या बैलाची काळजी घ्या, पण तुम्ही तर त्याला मारूनच टाकले. हे ऐकून शेठ खूप लज्जास्पद झाला. तो माफी मागत शंकरला म्हणाला, मला माफ कर शंकर. माझ्या लालची वृत्तीने तुझा बैल मरण पावला. अशा प्रकारे शेठजीच्या लोभापायी एका भोळ्या आणि मुक्या जनावराचे प्राण गेले. जर आपल्याला आमचे व्हिडिओज आवडले असतील तर यांना लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.